धारावीचे आमदार ज्योती गायकवाड आपल्याबरोबर आहेत। ज्योती गायकवाड जी आज जे संजय गायकवाड आहेत त्यांनी आज कॅन्टीन चालकाला मारहाण केली, निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत होतं, हातापायीवरती येणं हे कितपत योग्य आहे? नाही, ह्या गोष्टीच्या तर आम्ही विरोधच आहोत, कारण आम्ही संविधान मानणारे लोक आहोत, कायदा मानणारे लोक आहोत आणि कायद्याने आपल्याला न्याय मिळेल याची आम्ही अपेक्षा करतो। आणि त्यामुळे जर तुम्हाला निकृष्ट दर्जाचं जेवण मिळालं तर हे चुकीचं आहे। आम्हाला हेही मान्य आहे की सगळ्यांना चांगलं जेवणच मिळालं पाहिजे, पण तुम्ही याची तक्रार करायला पाहिजे होती, तुम्ही ह्याच्यावर कायदेशीर कारवाई करायला पाहिजे होती। तुम्ही जर सत्तेमध्ये आहात, सरकारमध्ये आहात, तर तुम्ही त्याची कंप्लेंट करायला पाहिजे आणि प्रॉपर मार्गाने त्याचं उत्तर मिळणं अपेक्षित असतं आपल्याला, की मारहाण करणं हे त्याचं उत्तर नाही। कारण तुम्ही एक लोकप्रतिनिधी आहात, लोक तुमच्याकडे बघतात, आदर्श म्हणून बघतात। जर तुम्हीच असं चुकीचं वागायला लागलं तर लोकांचं काय? ते म्हणतील ह्यांना तुम्ही परमिशन देता, ह्यांनाही काही करू शकतात आणि आम्ही का करू नये, अशी घटना आहे ते। खरं तर धारावीमध्ये सगळ्या जमिनी अडाणींना मिळतात आहेत। मुंबईमधल्या इतर ज्या काही रिकाम्या जागा आहेत त्या जागा ज्या आहेत त्या अडाणींना मिळतात आहेत। अशातच तुम्ही गेल्या अधिवेशनामध्ये अडाणींचा विरोध केला, परंतु या अधिवेशनामध्ये आंदोलनं झालेली नाहीत अडाणींच्या जमिनींच्या विरोधात असेल, किंवा ज्या पद्धतीने धारावीकरांचा सर्वे झाला त्या धारावीकरांना देखील सर्वेमधनं वगळण्यात आलेलं आहे, या सगळ्या संदर्भात? नाही, आता अजून अधिवेशन संपलेलं नाही आहे, त्यामुळे अजून मला बोलण्याचा चान्सेस आहेत। मी भरपूर बोलणार आहे, अजून सगळं येणार आहे। पण आमचं हेच म्हणणं आहे की धारावीकरांना धारावीमध्येच जागा द्या, धारावीमध्येच घर द्या। गिरणी कामगार असो, धारावीचे लोक असो, सगळ्यांना बाहेर काढण्याचा हा जो कट आहे आणि एका विशिष्ट व्यक्तीला, एका तुमच्या लाडक्या मित्रालाच फक्त धारावीमध्ये तुम्ही जर देणार असाल किंवा मुंबईमध्ये येणार आहे तर मुंबई तुम्ही त्यांना आंदन देऊ शकत नाही। आणि ज्या ठेकेदारांना आणि कॉन्ट्रॅक्टरना तुम्ही प्रेम करता ते तसं करू नये, यासाठी आम्ही आंदोलन काय आणि आम्ही ह्याच्यामध्ये सभागृहामध्ये विचार मांडणारच आहोत। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केलं। अडाणींच्या विरोधात मी आंदोलन करणार आहे, अधिवेशन अजून संपलेलं नाही असं मत जे आहे ते ज्योती गायकवाड यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं। व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।